आत्ताच आपण नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे डिपेंडंट क्लॉजचे जे 3 प्रकार आहेत त्यामध्ये नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. त्यातला नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑलरेडी आपण घेतला आहे. आता आपण ॲडवर्ब क्लॉजबद्दल चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ॲडवर्ब क्लॉज किंवा ॲडवर्बियल क्लॉज मॉडिफाईज वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. काय मॉडिफाईज करत असतो ॲडवर्ब क्लॉज? तर वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. त्यालाच आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण. सिम्पल सेंटेन्स घेतलं, ही रन्स फास्ट, तर त्या वाक्यातलं फास्ट हे काय झालं? ॲडवर्ब आहे. कशाबद्दल माहिती देतो? तर रन ह्या क्रियेबद्दल माहिती देतो. मग क्रियेबद्दल माहिती देतो म्हणून त्याला आपण क्रिया विशेषण म्हणतो. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून क्रिया विशेषण. क्लॉजमध्ये काय असतं? तर शब्दांचा समूह असतो किंवा उपवाक्य असतं, ते त्या वाक्यात क्रिया विशेषणाचं कार्य करत असतं. जसं नाउन क्लॉजमध्ये नामाचं कार्य करतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये विशेषणाचं कार्य करतो, तसं ॲडवर्ब क्लॉजमध्ये क्रिया विशेषणाचं कार्य करतो म्हणून त्याला आपण ॲडवर्ब क्लॉज किंवा ॲडवर्बियल क्लॉज म्हणतो. मग हा ओळखायचा कसा? तर त्यासाठी ट्रिक्स दिलेत काही, त्या अप्लाय करून बघा. ॲडवर्बियल किंवा ॲडवर्ब क्लॉज तुम्हाला लगेचच कळेल. आस्क अ क्वेश्चन फ्रॉम द मेन क्लॉज. मेन क्लॉजला प्रश्न विचारायचा आहे. कशाने? तर वेन, वाय, हाऊ, वेअर, अंडर व्हॉट कंडिशन, डिस्पाईट व्हॉट, असं जर प्रश्न विचारला आणि जर तुम्हाला प्रॉपर उत्तर आलं तर तो काय आहे? ॲडवर्ब क्लॉज आहे, समजून जायचं. फॉर एक्झाम्पल, आय विल कॉल यू व्हेन आय गेट होम. सेंटेन्स बघितलं की तुम्हाला पहिल्यांदा त्यातला मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज, डिपेंडंट क्लॉज ओळखला पाहिजे. बेसिक जर तुमचं क्लिअर नसेल तर त्यासाठी फर्स्ट लेक्चर बघा, ज्यामध्ये मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज एकदम व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. आय विल कॉल यू व्हेन आय गेट होम. आय विल कॉल यू, मी तुला कॉल करेन. कंप्लीट मिनिंग आहे म्हणजे हा मेन क्लॉज आहे. आणि व्हेन आय गेट होम हा सबऑर्डिनेट क्लॉज किंवा त्याला आपण काय म्हणतो? सब क्लॉज म्हणा किंवा डिपेंडंट क्लॉज म्हणा. मग व्हेन आय गेट होम, मी घरी जेव्हा जाईन तेव्हा. ह्यानी प्रश्न विचारायचे. कशाने आपल्याला प्रश्न विचारायचे? तर मेन क्लॉजने विचारायचं. काय आहे मेन क्लॉज? आय विल कॉल यू. प्रश्न कसा विचारायचा? व्हेन विल आय कॉलिंग, व्हेन विल आय कॉल, कधी तुला कॉल करू? उत्तर काय येणार? व्हेन आय गेट होम, मी घरी गेल्यानंतर. उत्तर आलं ना, म्हणजे तो ॲडवर्ब क्लॉज आहे. ही वॉज अपसेट बिकॉज ही लॉस्ट हिज वॉलेट. व्हाय वॉज ही अपसेट? कशाने प्रश्न विचारला आपण? व्हाय. व्हाय वॉज ही अपसेट? उत्तर काय आलं? बिकॉज ही लॉस्ट हिज वॉलेट, कारण त्यानं त्याचं वॉलेट हरवलेलं आहे म्हणून बिकॉजने आलेला आहे. म्हणजे हा काय आहे? हा सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. हा डिपेंडंट क्लॉज. यू कॅन सीट व्हेअर एव्हर यू लाईक. मेन क्लॉज, यू कॅन सीट कंप्लीट मिनिंग आहे. व्हेअर एव्हर यू लाईक, जिथं तुला वाटेल तिथं. काय आहे? हा सब क्लॉज आहे किंवा डिपेंडंट क्लॉज आहे. प्रश्न विचारायचा. यू कॅन सीट हा मेन क्लॉज आहे. ह्याला आपण आता प्रश्न विचारणार आहोत मेन क्लॉजने. प्रश्न कसा विचारायचा? व्हेअर यू कॅन सीट, व्हेअर एव्हर यू लाईक. उत्तर आलं ना आपलं, म्हणजे हा ॲडवर्ब क्लॉज. ही स्पोक ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग. ही स्पोक मेन क्लॉज. हाऊ वॉज ही स्पोक? उत्तर काय येणार? ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग. जणू काही त्याला सगळं माहीत असल्यासारखं तो बोलतो. क्लिअर उत्तर आलं आपल्याला, म्हणजे हा काय आहे? ॲडवर्ब क्लॉज आहे. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. वाक्याचं निरीक्षण करा. इफ यू स्टडी हार्ड, जर तू अभ्यास केला तर काय होईल? तर काय होईल? कंडिशन आहे ना कंडिशन. यू विल पास, पास होशील. कंप्लीट मिनिंग आहे म्हणजे आपला सब कंजंक्शन सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे? तर हा इफ यू स्टडी हार्ड. हा सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. लक्षात आलं? सी लेफ्ट आफ्टर द मीटिंग एंडेड. व्हेन डिड सी लिव्ह? व्हेन डिड सी लिव्ह? आफ्टर द मीटिंग एंडेड. मीटिंग संपल्यानंतर. आफ्टर द मीटिंग एंडेड. काय आहे? हा डिपेंडंट क्लॉज आहे.
म्हणजे ह्यानी प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर आलं तर तो ॲडवर्ब क्लॉज. सेकंड, कंजंक्शन रिलेटेड टू टाईप वाईज. आता ॲडवर्ब क्लॉज आहे ते त्याचे हे टाईप आहेत. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, पर्पज, रिझल्ट, कॉन्ट्रास्ट, मॅनर, कंपॅरिझन. तर प्रत्येकाशी रिलेटेड आपल्याला इथं कंजंक्शन आहे. जसं की टाईमशी रिलेटेड आहे बघा, व्हेन. हे बिकॉज कशाशी रिलेटेड आहे तर रिझनशी रिलेटेड आहे. व्हेअर एव्हर कशाशी रिलेटेड आहे तर प्लेसशी रिलेटेड आहे. म्हणजे हे टाईप वाईज जे जे सब कंजंक्शन आहे ते सर्व मी तुम्हाला देते. ते वाक्यात आले की समजायचं काय आहे हा ॲडवर्ब किंवा ॲडवर्बियल क्लॉज आहे. फक्त लक्षात आलं पाहिजे पटकन आपल्याला की हा टाईमशी रिलेटेड आहे, हा प्लेसशी रिलेटेड आहे, रिझन म्हणजे कारण, कंडिशन, त्यानंतर पर्पज हेतूशी रिलेटेड आहे, रिझल्ट, कॉन्ट्रास्ट म्हणजे अपोजिट, मॅनर पद्धत किंवा रीत, आणि कंपॅरिझन म्हणजे तुलना. मग हे जे टाईप आहेत याच्याशी रिलेटेड त्या सेंटेन्समध्ये जर कंजंक्शन आलं तर तो काय आहे ॲडवर्ब किंवा ॲडवर्बियल क्लॉज आहे हे समजायचं. ओके. थर्ड ट्रिक, कॅन सम एनिवेअर. कॅन सम एनिवेअर म्हणजे वाक्यात ॲडवर्ब क्लॉज किंवा ॲडवर्बियल क्लॉज कुठंही येऊ शकतो. वाक्याच्या मिनिंगमध्ये काहीही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल, व्हेन आय गेट होम कॉमा आय विल कॉल यू. व्हेन आय गेट होम घरी गेल्यानंतर आय विल कॉल यू. वाक्याच्या मिनिंगमध्ये काय फरक पडला का नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण ॲडवर्ब क्लॉज सुरुवातीला लिहितो तेव्हा तिथं काय करायचा कॉमा द्यायचा. व्हेन आय गेट होम कॉमा आय विल कॉल यू. लक्षात आलं. त्यानंतर ही वॉज अपसेट बिकॉज ही लॉस्ट हिज वॉलेट. बिकॉज ही लॉस्ट हिज वॉलेट ही वॉज अपसेट. ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. वेअर एव्हर यू लाईक यू कॅन सीट. जिथं तुला वाटेल तिथं बसू शकतो. ही स्पोक ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग. ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग कॉमा ही स्पोक. जरी आपण क्लॉज पुढे घेतला वाक्यात काहीही फरक पडत नाही. यू विल पास इफ यू स्टडी हार्ड. इथं सुरुवातीलाच घेतला, इथं कॉमा आहे बघा, इथं कॉमा आहे. नंतर घेतला तर फक्त कॉमा द्यायचा नाही. सी लेफ्ट आफ्टर द मीटिंग एंडेड. आफ्टर द मीटिंग एंडेड कॉमा सी लेफ्ट. कुठेही हलू शकतो. मूव एनिवेअर. कोणता क्लॉज ॲडवर्ब क्लॉज किंवा ॲडवर्बियल क्लॉज. लक्षात आलं. आता आपली चूक कुठं होते बघा किंवा कन्फ्युजन कुठं होतं आपलं. सी लेफ्ट आफ्टर द मीटिंग एंडेड. वाक्याचं निरीक्षण करा आता. सी लेफ्ट आफ्टर द मीटिंग एंडेड हा क्लॉज आहे, बरोबर आहे. हे बघ काय केलं आपण एंडेड काढूया. आता हा क्लॉज राहिला का. सी लेफ्ट आफ्टर द मीटिंग क्लॉज राहिला का हा नाही. मग काय राहिली ही ॲडवर्बियल फ्रेज झाली. ॲडवर्बियल फ्रेज किंवा ॲडवर्ब फ्रेज राहिली. ॲडवर्ब फ्रेज का राहिली. हा आता क्लॉज नाही राहिला का तर ह्यातलं जे क्रियापद होतं ते आपण काढलं. वाक्य तर तसं मिनिंगफुल आहे. आफ्टर द मीटिंग हा शब्दांचा समूह आहे, पण तो इथं काय म्हणून काम करतो तर ॲडवर्ब फ्रेज म्हणून काम करतो. ॲडवर्ब फ्रेज का आहे तर आफ्टर द मीटिंग म्हटलंय ना इथं. आफ्टर द मीटिंग म्हणजे मीटिंग नंतर. आफ्टर द मीटिंग मीटिंग नंतर. मीटिंग नंतर कशाचं वर्णन करतो तर लेफ्ट म्हणजे निघून जाणे. मग निघून जाणे. आफ्टर द मीटिंग नंतर लेफ्ट ती गेली म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती देतोय ना. क्रियापदाबद्दल माहिती देतोय पण हा क्लॉज नाही राहिला का तर इथलं काय काढलं आपण वर्ब काढलं. म्हणजे इथं सब्जेक्ट आणि वर्ब हे कॉम्बिनेशन नाही राहिलं, त्यामुळं हा क्लॉज राहिला नाही. लक्षात आलं. मग ही काय झाली तर ॲडवर्बियल फ्रेज झाली. ॲडवर्बियल फ्रेज का तर वर्णन करते ती कशाचं क्रियापदाचं, बरोबर आहे ना. क्रियापदाबद्दल माहिती सांगते.
त्यामुळंच आपलं कन्फ्युजन होतं. क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय म्हटलं की आपल्याला लगेच वाटतं की हा ॲडव्हर्ब क्लॉज, पण क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा क्लॉज आहे का फ्रेज आहे हे कशावरून ओळखायचं, तर ह्यात सब्जेक्ट वर्ब असेल हे कॉम्बिनेशन तर तो क्लॉज, आणि फक्त शब्दांचा समूह असेल आणि वर्ब नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रेज म्हणतो. लक्षात आलं. अजून एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगते बघा, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे वेगळं उदाहरण एक घेऊया की ज्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन कसं होतं ते लक्षात येईल. सेंटेन्स घेऊया आपण. यू विल लिव्ह आफ्टर इटिंग लंच. वी विल लिव्ह आफ्टर eating lunch. After eating lunch. वाक्याचं निरीक्षण करा आता. वी विल लिव्ह हा मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज. आफ्टर इटिंग लंच. आफ्टर इटिंग लंच आपल्याला आफ्टर हे टाईमशी रिलेटेड काय वाटतं, हे आपल्याला आहे टाईमशी रिलेटेड सब कंजंक्शन आहे. पटकन आपलं कन्फ्युजन होतं आणि आपण काय म्हणतो, हा ॲडव्हर्बियल किंवा ॲडव्हर्ब क्लॉज आहे असं आपण म्हणतो. पण हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे का, नाही. आपल्याला काय दिसतं इथं, आफ्टर दिसतं, त्यानंतर क्रियापदाला ING दिसतं, पण हा ॲडव्हर्ब क्लॉज नाही. का, तर हे जे इटिंग आहे हे इटिंग इथं ॲज अ वर्ब म्हणून वापरलंय का बघा, ॲज अ वर्ब म्हणून नाही. ING प्रत्यय आहे त्याला, ते इथं कशाचं काम करतंय, कशाचं काम करते इथं, तर ॲज अ जिरंड म्हणून काम करते इथं. इट इज नॉट अ फायनाईट वर्ब. हे फायनाईट वर्ब नाही आहे. फायनाईट वर्ब म्हणजे की जे क्रियापदाच्या वचनानुसार काळानुसार त्यात बदल होतो. हे जिरंड आहे, ह्यात बदल होत नाही. त्याच्या पाठीमागं काय आहे, ही प्रिपोजिशन आहे. काय आहे, प्रेपोजिशन आहे. आफ्टर ही प्रेपोजिशन आहे. जनरली प्रेपोजिशन नंतर काय येतं, तर नाउन येतं. जनरली प्रेपोजिशन फॉलोड नाउन. प्रेपोजिशन नंतर जनरली काय येतं, नाउन येतं. फायनाईट वर्ब येत नाही. वर्ब आलं तर ते कसं असतं, नॉन फायनाईट, म्हणजे ज्यामध्ये बदल होणार नाही कर्त्यानुसार, क्रियापदानुसार, काळानुसार, त्याला काय म्हणतात, नॉन फायनाईट वर्ब म्हणतात. तर नॉन फायनाईट वर्ब फॉलो करतं कोण, तर प्रेपोजिशन. मग ही काय आहे, आफ्टर इटिंग लंच, हे काय झालं, ही प्रेपोजिशन झाली. म्हणजे हे काय आहे, ॲडव्हर्ब फ्रेज आहे. ॲडव्हर्ब फ्रेज आहे. हा क्लॉज नाही. लक्षात आलं. क्लॉज का नाही आहे, तर इथं कॉम्बिनेशन नाही आहे सब्जेक्ट आणि वर्बचं. वर्ब आहे पण ते जिरंड आहे. ते जिरंड का आहे, तर आफ्टर प्रेपोजिशन आहे. लक्षात येते, आफ्टर प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन जनरली काय फॉलो करते, तर नाउन फॉलो करते. नाउन फॉलो करते, फायनाईट वर्ब फॉलो करत नाही. या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या की ज्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. ओके, अशा पद्धतीनं ॲडवर्ब किंवा ॲडव्हर्बियल क्लॉजमध्ये या सर्व गोष्टी म्हणजे ह्या जे ट्रिक्स आहेत ह्या अप्लाय करून बघा. त्यानंतर या पद्धतीनं सांगितलेले बदल पण लक्षात ठेवा. ॲडव्हर्ब क्लॉज तुमचा कधीही चुकणार नाही. तुम्हाला लगेचच मी आता हे जे आहेत ना टाईप्स, टाईम, प्लेस, रिझन, कंडिशन, आता निरीक्षण केलं तुम्ही तरी बघा. आय विल कॉल यू व्हेन आय गेट होम. कसे, यातनं काय दर्शवितो आपल्याला, ह्याला आपण कोणतं नाव द्याल ह्या क्लॉजला, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. व्हेन काय दर्शवितो इथं, तर टाईम दर्शवतो. म्हणजे जेव्हा घरी जाईन तेव्हा, म्हणजे ज्यावेळी घरी पोचेल तेव्हा, म्हणजे इथं टाईम दर्शवतो. म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. ही वॉज अपसेट बिकॉज, कारण सांगितलेलं आहे. कारण सांगितलं ना, अपसेट आहे कारण. मग कारण म्हटलं की इथं काय आला, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. लक्षात आलं, रिझन म्हणजे कारण सांगितलं. यू कॅन सीट व्हेअर एव्हर यू लाईक. यू कॅन सीट व्हेअर एव्हर यू लाईक, जिथं तुला वाटेल तिथं. कशाच्या संदर्भात आहे, प्लेसच्या संदर्भात आहे. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ काय आहे, प्लेस. लक्षात आलं.
ही स्पोक ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग. सगळं माहीत असल्यासारखं, जणू काही सगळं माहीत असल्यासारखं. काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. काय सांगतोय? तर पद्धत किंवा रीत सांगतोय इथं. बरोबर आहे ना? त्याच्याशी रिलेटेड सगळे सबकंजक्शन मी तुम्हाला देते, लगेच तुमच्या लक्षात येईल. मग इथं हा काय सांगतो? तर पद्धत किंवा रीत सांगतो. म्हणजे हा काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. लक्षात आलं? आणि ही काय आहे? हे काय आहे? ॲडव्हर्ब फ्रेज आहे. ओके. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लगेचच तुम्हाला सर्व टाईपशी रिलेटेड जे सबकंजक्शन आहेत ते लगेचच तुम्हाला मी पाठवते. ओके. आता जे आपण चर्चा करत होतो ना, ज्या ट्रिक्स सांगितल्या त्यामध्ये जी ही ट्रिक सांगितली, कंजंक्शन रिलेटेड टू टाईप. टाईप वाईज जे कंजंक्शन आहेत सबकंजंक्शन की जे ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्बियल क्लॉजमध्ये सांगितले आहेत ते म्हणजे टाईमशी रिलेटेड बघा. वेन, वेन एव्हर, बिफोर, आफ्टर, सिन्स, अंटिल, व्हाईल, ॲज सून ॲज, नाव, दॅट, हार्डली. रिलेटेड टू प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, where, wherever, anywhere, everywhere. Reason, because, since, as long as, so that, now, that. Manner, as if, as though, like, the way. Contrast, adverb clause of contrast किंवा opposite meaning असते. Though, although, even, though, while, whereas, much as. Adverb clause of result, so that, such that, so that, so आणि so that. Adverb clause of purpose, so that, in order that, that, lest. Comparison, adverb clause of comparison मध्ये कोणते असतात सबकंजंक्शन? as, so as, the more. जास्तीत जास्त तुम्हाला इथे जे आहेत ते जवळपास सर्व सबकंजंक्शन दिलेले आहेत की जी कशामध्ये वापरली जातात? ॲडवर्ब क्लॉजमध्ये वापरली जातात. आणि तुम्हाला काही शंका असेल तर जेव्हा प्लेलिस्टमध्ये तुम्ही प्ले कराल जेव्हा व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला काय वाटलं तर त्यात तुम्ही सांगू शकता. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके.